एका विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेले कार्य किंवा कृती त्याच्या बरोबर विरोधी किंवा उलट परिणामांना कसं कारणीभूत ठरू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोब्रा इफेक्ट. ही घटना आहे स्वातंत्र्यपूर्व भारतातली. स्वातंत्र्यपूर्व भारतात एके ठिकाणी विषारी साप कोब्रा यांची संख्या खूप वाढली होती आणि त्यांची संख्या खूप वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला त्यातून धोका निर्माण झाला होता. मग आता याच्यावर उपाय काय करायचा? म्हणून तेव्हाच्या इंग्रज शासनाने एक योजना जाहीर केली, की जो कोणी अशा विषारी सापांची शिकार करेल आणि त्यांचं जे शिकार केलेला साप घेऊन आमच्याकडे येईल, त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आम्ही पैसे देऊ. वरवर पाहता ही योजना अतिशय उत्तम होती. म्हणजे जे विषारी साप वाढलेले आहेत, बक्षिसाच्या आशेने त्या विषारी सापांची शिकार होईल, त्यांची संख्या कमी होईल आणि कालांतराने हा प्रश्न संपुष्टात येईल, असा त्याचा उद्देश होता आणि असंच होणं अपेक्षित होतं. पण वास्तवात काय झालं? तर जेव्हा विषारी सापाला मारण्याकरता बक्षीस मिळतंय, हे जेव्हा कळलं, तेव्हा बहुतांश लोकांनी विषारी साप पाळायला, त्याची पैदास करायला सुरुवात केली. आणि असं जर झालं, तर मूळ जो विषारी सापांचा प्रश्न संपवण्याकरता म्हणून योजना आणली होती, त्या योजनेचा असा वापर होतोय म्हटल्यावर तो प्रश्न कधीही सुटणं अशक्य बनलं. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या उद्देशाकरता आपण करतो आणि त्याचे परिणाम त्याच्या बरोबर उलट येतात, अशा गोष्टीला किंवा अशा तत्वांना या प्रयोगावरनं कोब्रा इफेक्ट असं नाव पडलं. आता गंमत अशी आहे, की कोब्रा इफेक्टचा हा सगळा विषय आत्ताच आठवायचं कारण काय? तर ह्याला कारण आहे भारतीय शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय न्यायव्यवस्थेमधले प्रलंबित खटले आणि संभाव्य भ्रष्टाचार याच्याबद्दल छापलेला मजकूर. NCERT ही शासकीय संस्था बहुतांश शालेय पुस्तकं छापत असते आणि त्यांच्या कुठल्यातरी इयत्तेच्या कुठल्यातरी विषयाच्या एका पुस्तकामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेवर काही मजकूर छापण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेत प्रलंबित खटले आणि संभाव्य भ्रष्टाचार याच्यावर त्याच्यात सगळं लिहिण्यात आलं होतं. आता हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर, याची छपाई झाल्यावर, हे जेव्हा प्रकाशात आला, तेव्हा साहजिकपणे याच्याबद्दल वाद निर्माण झाला, मोठा गहजब निर्माण झाला आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची स्वतःहून दखल घेतली आणि स्वतःहून एक याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेची सुनावणी मला वाटतं आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी झाली आणि या याचिकेची अंतिम सुनावणी, अंतिम निकाल अजून कालांतराने होईल. पण दरम्यानच्या काळात ह्या ज्या पुस्तकांची छपाई झालेली आहे, या पुस्तकांची छपाई आणि फिजिकल म्हणजे भौतिक किंवा सॉफ्ट कॉपी कोणत्याही प्रकारे वितरण करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणलेली आहे. कारण हा जो मजकूर छापण्यात आलेला आहे, त्यायोगे अगदी शालेय मुलांपासून भारतीय न्यायव्यवस्थेची बदनामी होईल, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. आणि काही अंशी ते खरं सुद्धा आहे. अगदी लहान वयातल्या मुलांना जर भारतीय न्यायव्यवस्थेचं स्वरूप असं डोळ्यासमोर आलं, की इथे खटले खूप प्रलंबित आहेत, एखाद वेळेस त्याच्यात भ्रष्टाचार सुद्धा आहे, तर अगदी लहान वयात संसारक्षम वयात त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत, त्या ते जे बीज रोवलं गेलेलं आहे, तेच पुढे अंकुरणार आहे. पण हा जो उपाय झालेला आहे, तो माझ्या मते कोब्रा इफेक्ट सारखा ठरणार आहे. कारण मूळ उद्देश तुमचा जो आहे, तो त्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार रोखणं हा आहे. न्यायालयाचा अवमान रोखणं हा आहे. पण जगाच्या इतिहासात जर तुम्ही नजर टाकली, तर जेव्हा कोणत्याही गोष्टीवर बंदी येते, तेव्हा त्याचा प्रसार आणि प्रचार हा दुप्पट वेगाने होतो. हा आपल्या जगाच्या इतिहासात प्रस्थापित झालेला नियम आहे, ज्याला किमान आजपर्यंत एकही अपवाद नाही. आता त्याच्यातली अधिकृतता आणि अनधिकृतता हा विषय जर आपण बाजूला ठेवला, तर NCERTच्या पुस्तकामध्ये असं काही छापलंय, याची बहुतांश लोकांना माहितीच नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली, त्याच्या वितरणावर बंदी घातली. म्हटल्यावर अरे नक्की आहे काय त्याच्यात असं? एकदा वाचूया तरी. हे सहज प्रवृत्ती मानवाची आहे, सहज उत्सुकता जी आहे ती दुप्पट चाळवली गेली. आणि त्याच्यामुळे बरं आत्ताच्या डिजिटल युगामध्ये एखाद्या गोष्टीचा प्रसार किंवा प्रचार आदेशाने रोखणं हे फार कठीण किंबहुना अशक्य आहे. त्यामुळे या बंदीच्या आदेशाचा कोब्रा इफेक्ट प्रमाणे जर परिणाम झाला,
तर या आदेशाच्या शिवाय या माहितीचा प्रसार आणि प्रचार जेवढ्या वेगाने झाला असता, त्याच्यापेक्षा कितीतरी वेगाने याचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, की या पुस्तकांमध्ये जी काही खरी-खोटी माहिती छापलेली असेल, त्याबद्दल एकदा तथ्य सांगून मोकळं झालं, तर हा प्रश्न कायमचा निकालात निघेल ना हो. कारण कसं असतं, जिथे काळं आणि पांढरं असतं ना, तिथे काही तुमच्यावर झालेल्या आरोपांना घाबरायची काही कारणच नसतं. आता समजा एखाद्या पुस्तकात उद्या छापलं, की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय, पृथ्वी स्थिर आहे, सूर्य आपल्या पृथ्वीभोवती फिरतीये. तर त्या पुस्तकात छापलं म्हणून ते सत्य होणार आहे का? त्या पुस्तकात छापलं म्हणून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? उद्या एखाद्या पुस्तकात कोणी छापलं, की भारत आजही इंग्रजांच्या गुलामीत आहे किंवा एखाद्या पुस्तकात छापलं, की गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नाहीये, पृथ्वी सपाट आहे, आगीमध्ये तुम्ही हात घातला तरी चटका बसत नाही. अशा जर खोट्या गोष्टी तुम्ही छापल्या, तर त्या केवळ छापल्यामुळे त्या मूळ गोष्टींना काहीही फरक पडत नाही किंवा मूळ गोष्टींबद्दलच्या ज्या लोकांच्या धारणा आहेत, ज्या अनुभवसिद्ध आहेत, ज्या तथ्यसिद्ध आहेत, त्यांना काडीचा फरक पडत नाही. आणि माझ्या मते या प्रश्नातला खरी मेख ही इथेच आहे. जिथे आपल्याकडे तथ्य काळी आणि पांढरी नसतात, जिथे तो सगळा ग्रे एरिया असतो, तिथे बदनामीची भीती असते आणि त्या बदनामीच्या भीतीपासनं वाचण्याचे सर्व शर्थीचे प्रयत्न हे संबंधितांकडनं केले जातात. आता न्यायालयामधल्या प्रलंबित खटल्यांची संख्या हे तर जगजाहीर सत्य आहे ना. मग ते फक्त शालेय पुस्तकात छापलं आणि लोकांना कळलं किंवा लहान मुलांना लहान वयात कळलं, तर याने नक्की काय म्हणजे याच्यात नक्की गुन्हा काय आहे? म्हणजे नक्की चुकलं काय? याच्यात न्यायालयाचा नेमका अवमान कसा होतो? हे किमान मला तरी कळलेलं नाहीये. म्हणजे भ्रष्टाचाराचा एक भाग आपण सोडून देऊया. पण नुसता प्रलंबित खटल्यांचा जर मुद्दा असेल, तर तो तर भारतीय स्वातंत्र्याला आता 75 वर्ष झाली. या 75 वर्षात हा मुद्दा तर स्थायी आहे ना हो. आजपर्यंत हा मुद्दा सुटलेला नाही आहे आणि नजीकच्या भविष्यात सुद्धा हा मुद्दा त्वरेने सुटेल, अशी किमान मला तरी आशा नाही. मग प्रश्न असा आहे, की तुमच्या व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी जर जगजाहीर झाल्या, ज्या झालेल्याच आहेत, फक्त त्या छापील आणि शालेय पुस्तकामध्ये जर जगजाहीर झाल्या, तर त्यात घाबरण्यासारखं काय आहे? किंवा त्याच्यात स्वतःचा अवमान मानण्यासारखं काय आहे? आणि हा जसा मला प्रश्न पडतो ना, तसा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा हा प्रश्न पडणारच आहे ना हो. आता कोर्ट कचेरीच्या कामामध्ये भयंकर वेळ जातो. हे जवळपास आपण मान्यच करून टाकलंय. ते त्याबद्दल आता म्हणजे कोण तक्रारही करत नाही, एवढं आपण ते मान्य करून टाकलेलं आहे. मग आता हे जर शालेय पुस्तकांमध्ये छापलं किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये छापलं, बाबा भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये एवढे खटले प्रलंबित आहेत. या प्रलंबित असलेल्या खटल्यांची कारणं अमुक-अमुक आहेत किंवा जे काही तपशील असेल तो. तर ह्याच्यात घाबरून जाण्यासारखं काय आहे? याच्यावर जर तुम्हाला उपाय शोधायचाच असेल, तर तो स्वतःच डोकावून शोधायला पाहिजे ना हो. आपल्याकडच्या प्रलंबित खटल्यांची संख्या झपाट्याने जर तुम्ही कमी करत आलात, तर मग कोण पुस्तकात काय छापतंय याने काही फरक पडणार नाही. न्यायालयामध्ये येणाऱ्या विविध पक्षकारांना जर जलद कामाचा अनुभव आला, चांगल्या कामाचा अनुभव आला, प्रलंबितता कमी होते हे जर त्यांच्या डोळ्यांना दिसायला लागलं, तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण नाही असं पुस्तकात छापून त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. म्हणजे जर न्यायव्यवस्थेने आमूलाग्र सुधारणा केली आणि त्या सुधारणेचा प्रत्यय लोकांना आला, तर मग अशा कोणत्याही छापील मजकुराची दखल सुद्धा घ्यायची गरज उरणार नाही. पण ते होत नाहीये आणि ते नजीकच्या भविष्यात होणार नाहीये. ही खरी शोकांतिका आहे आणि हा खरा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा. आता न्यायालयीन भ्रष्टाचार हा सुद्धा सतत चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. आणि याच्याकरता सुद्धा माझं म्हणणं तेच आहे, की न्यायव्यवस्थेने स्वतःवरती जबाबदारी घेऊन स्वतःचं चारित्र्य एवढं उज्ज्वल केलं पाहिजे, सूर्यप्रकाशा एवढं एवढं स्वच्छ केलं पाहिजे, की या इथे भ्रष्टाचार शक्य होणारच नाही, असा सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटला पाहिजे. म्हणजे ही जी बदनामीची भीती आहे ना, ती आपोआपच गळून पडेल. म्हणजे तुम्ही जर काम चोख केलं, तुम्ही जर काम प्रामाणिकपणे केलं, तुम्ही जर काम जलद गतीने केलं आणि या सगळ्या गोष्टींचा न्यायालयात येणाऱ्या लोकांना प्रत्यय आला, तर सगळ्यात पहिलं असं काही
तथाकथित बदनामीकारक वक्तव्य किंवा मजकूर कोणी करणारच नाही किंवा कोणी छापणारच नाही. आणि समजा कोणी केलं आणि कोणी छापलं, तरी त्याची दखल घ्यायची फारशी गरज न्याय व्यवस्थेला उरणार नाही. म्हणून मर्फी लॉ किंवा कोब्रा इफेक्टमध्ये जे म्हटलेलं आहे ना, की एखाद्या उद्देशाने केलेली कृती त्याच्या बरोबर उलट्या परिणामांना कारणीभूत ठरते किंवा बिघडत असलेल्या गोष्टीला सुधारण्याचा प्रत्येक प्रयत्न त्या गोष्टीला अजून बिघडवत जातो. ह्या चक्रव्यूहासारख्या परिस्थितीमध्ये भारतीय न्यायव्यवस्था अशा प्रकारे अडकत चाललेली आहे. आणि अशी बंदी घालणं, असं लोकांना काहीतरी छापण्यापासून रोखणं, हा तात्कालिक उपाय निश्चितपणे ठरेल. त्याने तात्कालिक बदनामी निश्चितपणे तुमची वाचेल. पण हा दीर्घकालीन आणि कायमचा उपाय असू शकत नाही. आमूलाग्र आणि तळागाळापासून सर्वोच्च शिखरापर्यंतची सुधारणा हाच या समस्येवरचा अंतिम उपाय ठरेल. ह्या मुळावर जोवर तुम्ही घाव घालत नाही, तोवर या विषवृक्षाला आलेली एक फांदी किंवा एक पान छाटून तो विषवृक्ष नष्ट होणार नाही. आज ह्या पुस्तकात काहीतरी छापलंय, उद्या त्या पुस्तकात कोणतरी छापेल. बरं, समाज माध्यमं आहेतच, लोक बोलत आहेतच. या सगळ्यांवर तुम्ही किती बंदी आणणार आणि कशी बंदी आणणार? त्यामुळे बंदी आणण्यापेक्षा आपलं कर्तृत्व दाखवून, आपली जी एकंदर इमेज असते किंवा आपल्याबद्दल लोकांची भावना असते, ती कल्पनेपलीकडे सुधारून टाकणं हा चिरकाळ टिकणारा उपाय आहे. आणि तो जोवर आपण करत नाही, तोवर हे छोटे-मोठे तत्कालिक उपाय करून, छोटे-मोठे तत्कालिक आदेश देऊन फार हाती काही लागणार नाही, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.